श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. रात्री अचानक 3, 3:30, 4 किंवा 5 वाजता तुम्हाला वारंवार जाग येते का? घड्याळात नेहमी हीच वेळ दिसते का? मग मनात प्रश्न निर्माण होतो, हे फक्त योगायोग आहे की यामागे काही आध्यात्मिक संकेत दडलेला आहे? काही लोक म्हणतात की ही वेळ देवाशी संवाद साधण्याची असते, तर काही जण याला ब्रह्ममुहूर्ताची चाहूल मानतात. पण या सर्व गोष्टींकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्ही नजरेतून पाहणे महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री 3 ते 5 या वेळेत जाग का येते. भारतीय आध्यात्मिक परंपरेत या वेळेचे महत्त्व काय मानले जाते, जाग आल्यावर काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही महादेव, स्वामी समर्थ, कुलदैवत आणि सनातन धर्माविषयी असेच आध्यात्मिक व्हिडिओ नियमित पाहू इच्छित असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हर हर महादेव असे कमेंटमध्ये लिहा. आता सुरू करूया आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय. रात्री 3 ते 5 या वेळेत जाग येणे ही काही लोकांसाठी केवळ योगायोग असू शकते, तर काहींसाठी ती आध्यात्मिक अनुभवाची सुरुवात असू शकते. भारतीय परंपरेत पहाटेच्या आधीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक ऋषी, मुनी, संत आणि योगी या वेळेत ध्यान, जप आणि साधना करत असत. कारण यावेळी वातावरण शांत असते, मनावर बाह्य गोंधळ कमी असतो आणि एकाग्रता अधिक सहज साधता येते. मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. रात्री वारंवार जाग येण्यामागे ताण, चिंता, झोपेचे विकार, औषधांचा परिणाम किंवा इतर वैद्यकीय कारणेही असू शकतात. त्यामुळे आध्यात्मिक अर्थ हा श्रद्धेचा विषय आहे, तो वैद्यकीय निदानाचा पर्याय नाही. जर तुमची जाग या वेळेत आली तर घाबरू नका. शांतपणे बसा, दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आराध्य देवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदैवताचा मंत्र श्रद्धेने म्हणा. मोबाईल हातात घेऊन सोशल मीडियामध्ये वेळ घालवण्याऐवजी काही मिनिटे ध्यान किंवा नामस्मरण करा. ही वेळ आत्मपरीक्षणासाठीही उत्तम मानली जाते. स्वतःला विचारा, मी योग्य मार्गावर चाललो आहे का? माझ्या आयुष्यात कोणता बदल आवश्यक आहे? मी कोणाला दुखावले आहे का? मी देवाचे आभार किती वेळा मानतो? खरी भक्ती म्हणजे चमत्कारांच्या मागे धावणे नाही. खरी भक्ती म्हणजे मनात शांतता, संयम, प्रेम, दया आणि सकारात्मकता वाढणे. जर या वेळेत जाग येत असेल तर त्या क्षणाला भीतीचा नव्हे तर प्रार्थनेचा क्षण बनवा. जर जाग वारंवार येत असेल आणि त्यासोबत दिवसभर थकवा, अस्वस्थता किंवा झोपेचा गंभीर त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे. अध्यात्म आणि आरोग्य यांचा समतोल राखणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. मित्रांनो, रात्री 3 ते 5 या वेळेत जाग येणे म्हणजे प्रत्येक वेळी अलौकिक संकेतच असतो असे निश्चितपणे म्हणता येत नाही. पण श्रद्धेने पाहणाऱ्यांसाठी
तो प्रार्थना, नामस्मरण आणि आत्मचिंतन करण्याची एक सुंदर संधी असू शकते. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? रात्री नेहमी याच वेळेत जाग येते का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि सनातन धर्मावरील व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.